हाय मित्रांनो, माझे नाव अमर। मी आज तुम्हाला माझ्या जीवनातील एक अनुभव सांगणार आहे। माझे वय 19 वर्षे आहे। माझा रंग काळा सावळा आणि उंची 6 फूट 2 इंच आहे। तर माझ्या घरी माझा मोठा भाऊ, वहिनी आणि मी आम्ही तिघेच राहायचो। माझ्या मोठ्या भावाचे 1 वर्षांपूर्वी लग्न झाले होते। तो आधी पुण्याला जॉब करत होता। लग्न झाल्यानंतर तो गावी आला। गावाकडे मी शेती करत होतो। भाऊ जवळ जिल्ह्याच्या ठिकाणी कामाला लागला, पण घरी एकच गाडी असल्यामुळे दोघांनाही अडचण येऊ लागली। मलाही शेतात गाडी लागत होती, त्यालाही कामाला जायला गाडी लागत होती। भावाला विचारून मी नवीन स्कूटी आणली, पण वहिनी म्हणाल्या मलाही गाडी शिकवावी लागेल। मी हसून होकार दिला। भाऊ पण म्हणला शिकव बाबा तिला। एकदाची गाडीची पूजा वगैरे झाली व रात्री जेवण करून मी झोपायला माझ्या खोलीत गेलो। वहिनी आणि भाऊ त्यांच्या बेडरूम मध्ये गेले, पण मला रात्री तहान लागल्याकारणाने मी हॉलमध्ये आलो। भाऊच्या खोलीतून वहिनींचा रडण्याचा आवाज येत होता। मला कळेना वहिनी का रडते। मी दुसऱ्या दिवशी भाऊ कामाला गेल्यानंतर वहिनींना विचारले, तुम्ही रात्री का रडत होत्या? वहिनी बोलल्या जाऊ द्या भाऊजी, तुम्हाला नाही कळणार। मी म्हणलो सांगा तर कळेल ना, तुम्ही असेही बोलत नाही, सारख्या गप्प गप्प असता, तुम्हाला करमत नाही का? वहिनी म्हणाल्या तसं नाही भाऊजी, तुमचे भाऊ दुसऱ्या मुलीवर प्रेम करतात, त्यांचं अफेअर लग्न पूर्वीच होते, ते मला पुण्याला असतानाच कळले, त्यामुळे मी त्यांना गावी घेऊन आले, पण आल्यापासून ते मला नीट बोलतही नाहीत। मी तरी काय करू सांगा ब्र? वहिनी रडू लागल्या व त्यांनी मला मिठी मारली। त्यानंतर वहिनी सारखा सारखा माझ्याकडे बघू लागल्या, जणू की काय त्यांचं माझ्यावर आकर्षण वाढू लागलं। वहिनी मला म्हणाले तुम्ही मला बोलले होते की मी तुम्हाला गाडी शिकवतो। मी त्यांना बोललो ठीक आहे, आज शिकवतो। वहिनींचा मूड फ्रेश होईल म्हणून मी त्यांना गाडी शिकवायला घेऊन गेलो। वहिनींना गाडीवर बसवले आणि मी मागे बसलो। वहिनींना गाडी सुरू करून पुढे घेण्यास सांगितली। वहिनींनी पाठीवरचे केस मानेवर घेतले आणि त्यांचा दिल आकाराचा ब्लाउज मला दिसू लागला। मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवले आणि म्हणलो मी आहे, तुम्ही चालवा। वहिनीकडून अचानक गाडीचा रेस वाढला, तर मी खांद्यावरचा हात हडल धरायसाठी पुढे सरकवला। वहिनींच्या हाताला हात लागू लागले, अंगाला अंग घासू लागले। वहिनीस मोह आवरणा। वहिनी उत्तेजित होऊ लागली। वहिनी बोलली पुढे सरकांना नीट बसता येईल, पण माझा बाबूराव टाईट झाल्याने मला पुढे सरकता येईना। पण वहिनीने स्पीडने ब्रेक दाबल्यामुळे मी कचकन पुढे सरकलो। माझा बाबूराव वहिनीच्या खाली मधोमध शिरला। वहिनीला तो जाणू लागला। वहिनीने मागे पाहिले व हसल्या। मलाही जाणू लागले वहिनीला काय पाहिजे। मी वहिनीस बोललो राहिलेली गाडी नंतर शिकू, खूप उशीर झाला आहे, घरी चला। आम्ही घरी आलो। वहिनीने दादाला कॉल केला। दादा बोलला मी आज घरी नाही येणार, मला दुसरे काम आहे। वहिनी जेवताच खोलीमध्ये गेल्या। मला समजले होते दादा त्या मुलीला भेटायला गेलेला आहे। मी वहिनीला ताट घेऊन गेलो। वहिनीला बोललो जेवण करून घ्या ब्र। वहिनी जेवतच नव्हत्या। मला बघून त्या आणखीन रडू लागल्या। मी वहिनी पाशी बसलो। वहिनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागल। या मीही त्यांना आधार पोहोचेल म्हणून त्यांच्या डोक्यावर हात फिरवू लागलो, पण वहिनीस मोह आवरेना। त्यांनी मला मिठी मारली। त्यानंतर त्या बोलल्या भाऊजी मला तुम्ही जवळ असल्यावर मी स्वतःला आवर घालू शकत नाही। मी ही वाहिनीची भरदार शरीराला बघून स्वतःला आवरू शकलो नाही।